इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। विश्वशांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म सन्मार्ग अर्थात बौद्ध धम्म, तथागताच्या या पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज सावळी बुद्रुक पोस्ट येलदरी तालुका जिंतूर या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धांच्या पवित्र धम्मावर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाच्या सांगता समारोहाप्रसंगी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, हा जो कार्यक्रम ज्या आईमुळे आज या ठिकाणी संपन्न होत आहे अशा आई म्हणजे ऐश्वर्यमती बौद्ध उपासिका विमल गोविंद वाकळे यांच्यासाठी सर्वप्रथम मी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो। विशेषतः अस्मिता कांबळे या तरुणीनं या भगिनीनं 3 महिने हा ग्रंथ पठन केला, तर तिच्यासाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री सर्वप्रथम मी या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांमध्ये ज्या आमच्या एका श्रद्धावान धम्म उपासिकामुळे आम्हाला येता आलं त्या उपासिकामध्ये प्रीतीताई लांडगे जिंतूर यांनी सातत्यपूर्ण फोन करून चौकशी केली, त्यांनीच आम्हाला निमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी, तर त्यांना सुद्धा खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो। आज या ठिकाणी हा कार्यक्रम इथे संपन्न करत असताना मला वाटते घड्याळीचे 1:30 वाजले आणि पावसाचं काय वातावरण नाही आणि जेवणही झालेले आहेत, म्हणजे पाहायचं कामच नाही। ग्रंथ समारोपीय कार्यक्रम आहे आणि विशेषतः सामुदायिक पद्धतीने आपण सारेजण इथे पुण्यकर्मासाठी उपस्थित आहोत। तुमचा आमचा आधार एकच आहे आणि त्या आधाराला म्हटलेलं आहे वारंवार सतर्क चित्तानं पुण्यकर्म करण्याचा आधार। तुम्ही आम्ही जिथे जिथे जातोय, जिथे जिथे जाणार आहोत, तिथे तिथे गेल्यानंतर जास्तीत जास्त पुण्यकर्माकडे तुमची आमची ओढ असली पाहिजे। पुण्यकर्म केल्याशिवाय कोणत्याच व्यक्तीला सुख समाधान आरोग्य प्राप्त होत नाही आणि हे पुण्यकर्मच करण्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनंत हाल अपेष्टा सहन करून आपल्याला पवित्र अशा बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे। उपस्थितांनो, आज या ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत। तो ग्रंथ बौद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म। हा ग्रंथ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे। या ग्रंथामध्ये जवळजवळ 400 पेजेस आहेत, 400 पानांचा हा ग्रंथ आहे। पण निश्चित स्वरूपात ध्यान देऊन मन लावून अतिशय बारकाईने जर हा ग्रंथ तुम्ही आम्ही पाहिला
तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खच्या अख्खं त्रिपिटक या ग्रंथात आणून टाकलेलं आहे. बघा किती महत्वाचा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, कोणी कोणी 10-10 वर्ष लगातार आपापल्या विहारामध्ये वाचत आहे आणि आपापल्या पद्धतीनं ते ज्ञान संपादित करून आपल्या जीवनाला स्वच्छ, परिशुद्ध, नितांत निर्मळ बनवण्याचा उपासक काम करीत आहेत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही पत्रकार विचारतात, बाबासाहेब, तुम्ही 1935ला धर्मांतराची घोषणा केली, 56ला तुम्ही धर्मांतर केलं. बाबासाहेबांच्या पश्चात हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धांची एक आचारसंहिता लिहायची होती. म्हणजे असा एक ग्रंथ की जो आमच्या प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे, आमच्या प्रत्येकाच्या घरातील कपाटामध्ये तो ग्रंथ असला पाहिजे. आता तर तुमच्या आमच्या खिशात घेऊन आम्ही पर्समध्ये घेऊन तो आम्ही ग्रंथ फिरतो, म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो ग्रंथ आहे. तर जसं आपण पाहतो की प्रत्येक धर्मासाठी त्यांच्यासाठी एक सुंदर असे ग्रंथ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्धांसाठी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हे बौद्धांचं बायबल आहे. म्हणजे कसं, तर या ग्रंथामध्ये साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. बौद्धांचा सर्वोत्तम ग्रंथ आहे त्रिपिटक. या त्रिपिटकाचे 3 पिटक आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकामध्ये तथागत सम्यक संबुद्धांचे सुत्त आहेत, विनयामध्ये आमचे विनय आहेत भिक्खू संघाचे, आणि अभिधम्म पिटकामध्ये निर्वाण पदाचा मार्ग सांगितलेला आहे. तर अशा स्वरूपात ते 3 पिटक आहेत. पण हे त्रिपिटक साध्या सोप्या भाषेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तुम्हाला आम्हाला वाचायला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून हा ग्रंथ आम्ही वाचत असताना बारकाईनं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं वाचून तो ग्रंथ समजून घेतला पाहिजे. कारण फक्त वाचल्यानं तुमचं आमचं कल्याण होणार आहे का? आता 3 महिने वाचला किंवा 12 महिने वाचला, मरेपर्यंत फक्त ग्रंथ वाचूच लागलो तर वाचल्यानं कल्याण होणार आहे का? नाही. बौद्ध धम्माच्या सिद्धांतामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टीला 3 बौद्ध उपासक उपासिकाच्या स्टेप म्हटल्या तरी चालेल किंवा 3 पायऱ्या म्हटलं तरी चालेल. एक आहे परियती, दुसरी आहे पटिपदा आणि तिसरी आहे पटिवेदन. या 3 गोष्टीच्या आधारावरती तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागतं आणि समजल्यानंतर चांगलं काय वाईट काय याचं विश्लेषण करावं लागतं आणि चांगल्यासोबत वारंवार राहून त्या चांगल्याचं आचरण करून तुम्हाला आम्हाला सुख मिळत असतं. म्हणजे आता जे काही अस्मिता हिने केलं तर ते काय होतं, परियती, म्हणजे कोणताही ग्रंथ वाचणं परियती आहे आणि वाचल्यानंतर किती लक्षात राहिलं तर हे पटिपदा आहे. परियती, पटिपदा. आता जे लक्षात राहिलं ते आचरणात आणायचं आहे त्याला म्हटलेलं आहे पटिवेदन. म्हणजेच तुम्ही सारे जण शेतकरी आहात, बऱ्यापैकी इथं बसलेले शेतकरी आहेत. शेतकरी शेताची नांगरणी वखरणी कधी करतो? पावसाळ्यात. पावसाळ्यात करतो. कधी करतो? का बरं करतो? बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असतं. जेव्हा नांगरणी शेतकरी करतो ना तर ते तण मरायला पाहिजे, गवत, त्याच्या मुळ्या जाळ्या किंवा मोठमोठे किडे फिडे हे मरायला पाहिजेत. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पेरणी करणार आहोत आपण तर तेव्हा त्या पिकाला कुठलीही हानी होऊ नये यासाठी नांगरणी वखरणी असते.
धम्मग्रंथ वाचत असताना, धम्मग्रंथ ऐकत असताना सुद्धा आमच्या मनाची नागरणी वखरणी होत असते, नागरणी होते. असं कधीच म्हणायचं नाही की आता कोणीतरी वाचू लागलं ना आपण त्याच्याजवळ बसलो म्हणजे काय फायदा होणार आहे. 100% फायदा होतोय. आता समजदार लोकांचा फायदा होतोच. इथे मी प्रवचन देऊ लागलो, समजदार साऱ्या लोकांचा फायदा आहे, परंतु हे जे मुलं बसलेले आहेत ना यांचा सुद्धा फायदा आहे. धम्माचा एकही शब्द वायाला जात नाही. तो माइंडमध्ये कुठे ना कुठेतरी स्टोअर केला जातो आणि मग कालांतराने त्याचं पटिवेदन होत असते. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आम्ही सुद्धा तथागताच्या या शुद्ध सद्धम्माला समजून घेत असताना वारंवार आम्हाला काय करायचं आहे तर हे शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर वारंवार अभ्यासातून आम्हाला आमच्या मस्तकी काही ना काहीतरी स्टोअर करावं लागेल. आणि जे काही स्टोअर आहे, जे काही साठलेलं आहे, त्याच्यावर आमच्या वारंवार चर्चा झाल्या पाहिजे, है ना. तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला माहित असून सुद्धा तुमच्या काहीच कामाच्या नसतात, कारण त्याच्यावर आपण चर्चाच घडवत नाही. आणि जेव्हा सामुदायिक पद्धतीने आपण आचरणाला लागतो ना, तर तेव्हा योग्य पद्धतीने आकलन होऊन आम्हाला आमच्या सुखाचे प्रत्येक द्वार आम्हाला खुल्ले करता येतात. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तथागत सम्यक संबुद्धांचा जो अनुपम असा उपदेश आहे, तो उपदेश तथागताच्या पहिल्या धम्म प्रवचनापासून सुरुवात होते. तुम्ही आम्ही पाहिलं, जाणलं, अभ्यासलं, अनुभवलं. जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा तथागत सम्यक संबुद्धानं कौंडन्य, वप्प, महाना, माश्वजित, भद्रिय या 5 लोकांना सारनाथ इथे आपल्या धम्माचा पहिला उपदेश दिला. आणि धम्माचा पहिला उपदेश दिल्यानंतर तिथूनच तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्म प्रचारार्थ मोहिमेला सुरुवात झाली. तिथून धम्म विकसित झाला. म्हणजे धम्म होता निसर्गामध्ये, ते ज्ञान होतं, पण निसर्गातलं ते ज्ञान तथागतांसारखं कोणाला कलेक्ट करता आलं नाही. तथागतांनी ते ज्ञान कलेक्ट केलं. कायेला, वाचेला, मनाला सावरता सावरता 30 पारामितांचं पालन करून एक बोधिसत्व बुद्ध झाला. आणि बुद्ध झालेल्या त्या तथागत सम्यक संबुद्धांनी पुन्हा तेच ज्ञान जनमानसामध्ये पेरण्याचं काम सुरू केलं, ते 5 परिव्राजक यांच्या माध्यमातून. म्हणजे त्यावेळेसपासून असं म्हणतात की खऱ्या अर्थाने धम्मप्रचाराच्या मोहिमेला सुरुवात झाली. आणि ती तेव्हापासून झालेली सुरुवात आस्था गायत सुरूच आहे, ती काही थांबलेली नाही. बुद्धाची धम्मक्रांती थांबत नसते, है ना. सर्वसाधारण माणसाच्या क्रांत्या थांबतात. माणूस मेला की त्याचे विचार संपून जातात. तथागत सम्यक संबुद्धांचे विचार, धम्माचे विचार हे संपत नसतात. ती धम्मक्रांती अवरात्र सुरू असते. त्या सम्यक क्रांतीचे तुम्ही आम्ही पायीक होण्याचा प्रयत्न यांना त्या माध्यमातून करीत आहोत. मग प्रिय उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, आजच्या प्रवचनातून जे काही मी तुम्हाला सांगणार आहे त्याला एक आधार आहे, है ना. त्याला एक आधार आहे, किंवा जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याला अरहंताची जीवन पद्धती असे म्हटलं तरी चालेल. त्याला श्रावक सम्यक संबुद्धांची आचार पद्धती म्हटलं तरी चालेल. त्याला पच्चक बुद्धाची आचार पद्धती म्हटलं तरी चालेल. त्याला श्रावक बुद्धांची आचार पद्धती म्हटलं तरी चालेल. त्याला अरहंताची आचार पद्धती म्हटलं तरी चालेल. ही आचार पद्धती आहे. म्हणजे आचार पद्धती कशी असते, एकानं सांगायचं, दुसऱ्यानं ऐकायचं, ऐकलेलं स्टोअर करायचं, स्टोअर केलेलं घरी जाऊन त्याचं तपासणी करायची, आणि जे काही योग्य आहे, जे काही सत्सत विवेक बुद्धीला पटलेलं आहे त्याच्यानुसार आचरण करायचं.
आणि आचरणाचे झालेले फायदे एकमेकांना सांगायचे. बस याच कार्याला बौद्ध धम्माची चळवळ असं म्हणतात. ती चळवळ तुम्ही आम्ही करत आहोत ना. आज बघा, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सावळीपर्यंत आपण आलो. आणि तुमचा आमचा आधार काय? आम्ही आलो त्यासाठी, तुम्ही आलो त्यासाठीच. आम्ही सारे जण एकाच कामासाठी आलो की सामुदायिक पद्धतीनं उपस्थित राहून आम्ही सामुदायिक पद्धतीने एक चांगले कर्म करूया. कारण बुद्ध म्हणाले की सामुदायिक केलेले पुण्यकर्म हे अधिक बळकट असतात. है ना? म्हणजे एवढ्या लोकांच्या माध्यमातून साऱ्यांचे मन आता थोडे शांत झाले, साऱ्यांनी मैत्री केली की त्याचा फायदा जास्त होतो. त्याचा फायदा जास्त होतो आणि तोच तुमचा आमचा फायदा अधिक व्हायला पाहिजे, यासाठीच आपण इथे धम्म प्रवचन ऐकत आहोत. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा कार्यक्रम या आजी आणि नातीला मंगलमैत्री देण्याचा कार्यक्रम आहे. है ना? अस्मिता आणि विमलाई, विशाखा आणि विशाखाची नात, या दोघींना आशीर्वाद आणि मंगलमैत्री देण्याचा कार्यक्रम आहे. कारण त्या आईकडे बघितल्यानंतर मला तर असं वाटलं की खरंच मी विशाखालाच भेटलो काय. है ना? म्हणजे एवढी साधी सिंपल बाई बिचारी प्रीतीताईच्या सहवासात आली आणि बदलून गेली सारं जीवन. तर यामुळे तुमचं आमचं जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत. आणि मग हे कर्तव्य कोणतं आहे? अस्मितानी जो ग्रंथ वाचला त्या ग्रंथामध्ये ते कर्तव्य दिलेलं आहे. त्या कर्तव्याला म्हटलेलं आहे धम्म म्हणजे काय. है ना? तर त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, काया सुचिता राखणे म्हणजे धम्म होय, वाचा सुचिता राखणे म्हणजे धम्म होय, आणि मनाची सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. तर तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. काया, वाचा आणि मनाला परिशुद्ध करणे म्हणजे सद्धम्म आहे. आता या दोघींचा जो नित्यक्रम चालू होता त्यांच्या परिवारात, त्यांच्या घरी, तर या माध्यमातून हे काम कसे झाले बघा, तुम्हाला सांगतो. आता त्या बिचाऱ्या दोघींना ते समजलं नसेल, है ना? पण हे कामं झाले. कायेची सुचिता झाली, त्यांची मनाची सुचिता झाली आणि त्यांची वाणीची सुद्धा सुचिता झाली. अस्मिता घरामध्ये ग्रंथ वाचत असताना त्यांच्याच घरातला एखादा माणूस जर मोठ्यानं बोलत असेल आणि त्याला जर लक्षात आलं की अरे नाही ग्रंथ चालू आहे, तर ते स्वतःच्या मनाला म्हणत असेल की अरे नाही, इथं मोठ्यानं बोलू नये, ग्रंथ सुरू आहे, वाचिक सुचिता झाली. है ना? किंवा छोटे मोठी भांडणं सुरू आहेत. कोणाच्या घरात भांडणं नाही? सगळ्याच्या घरात भांडणं आहे. साऱ्याच्या घरात भांडणं आहेत ना, आहे का? ज्यांच्या घरात भांडणं असतीलच. आणि मग ह्या दोघींचं काम सुरू असताना त्यांनी पाहिलं की यार नाही, एकमेकाला शिवीगाळ देऊ नये, एकमेकाला मारामारी करू नये. अस्मिता ग्रंथ वाचते आणि आमची आजी, आमची आई समोर बसलेली आहे. झाली काय असुचिता. ग्रंथाचं वाचन सुरू आहे. ग्रंथाचं वाचन सुरू असताना पाहू तरी म्हटले असेल कोणी ना कोणी त्यांच्या घरातलं की नाही, चांगले चांगले विचार आले पाहिजे मनात. झाली मनाची सुचिता. बरं, एवढं सोपं आहे का ते? नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी ह्या 3 सुचिता करण्यासाठी जो महत्तम असा मार्ग सांगितलेला आहे, त्याच मार्गाला आपण शीलाचा मार्ग म्हणतो. काय व्हायचं, त्या काळी अशी काही समजुती होत्या की नदीमध्ये जाऊन जर डुबक्या मारल्या तर माणसाची काया शुचिता होऊ शकते, असा एक समज होता. तो आजही समज आहे आणि खरं पण आहे. नदीच्या पाण्यामध्ये डुबक्या मारल्यानंतर वरवरची घाण साफ होईल. नाकाला, डोळ्याला, कानाला, अंगाला लागलेला मळ ते निघून जाईल. पण या अंगाच्या मळापेक्षा ना मनाला लागलेला मळ काढणं फार गरजेचं आहे. वाणीची सुचिता कशानं होते? नाही ना? गरम पाण्याच्या गुरळे केल्यावर वाणीची सुचिता होते? नाही होत ना?
नाहीतर असं सुगंधित अत्तर गटकन एका घोटात पिऊन टाकायचं. होते का सुचिता? नाही हो. कायेची सुचिता कुठल्याही औषधानं होत नाही. वाणीची सुचिता सुद्धा तशीच कुठल्याही अत्तरानं फत्तरानं होत नाही. मनाची सुचिता सुद्धा अशा कुठल्याच वरवरच्या पदार्थानं होत नाही. या साऱ्या सुचिता करण्यासाठी एक साधर्म्य साधलेले आहे तथागताच्या सद्धम्मामध्ये. त्याला म्हटलेलं आहे आनापान सती. आणि ही सुचिता जिंतूरच्या बुद्धविहारात आपण येता येताच करून आलो. माझ्यासोबत ज्या काही महिला होत्या त्या साऱ्या महिला, एकच माणूस होता आणि मला वाटते 7-8 महिला होत्या. एक माणूस 15-16 महिला. बघा रेशो आमचा कसा आहे. 15 महिलाच्या पाठीमागे एक माणूस. म्हणजे 100 बायका सुधारतील तेव्हा 2च माणसं आमची सुधारतील, अशी परिस्थिती आहे. पण विमल आई सारख्या जर सुधारल्या तर अख्खच्या अख्खं गाव सुधरल. होईल परिवर्तन. आज ना उद्या सावळीमध्ये परिवर्तन होईल. तथागताच्या सद्धम्माचं आचरण व्हायला जात नाही. सारं जिकडे तिकडे परिवर्तन होईल. गल्ली गल्लीत परिवर्तन होईल, गावागावात परिवर्तन होईल, घराघरात परिवर्तन होईल, मनामनात परिवर्तन होईल. आणि तेच तुम्हाला आम्हाला करायचं आहे. त्यासाठीच हे सुरू आहे, है ना. बदल नाही घडवायचा आपल्याला. बदल हा कायमस्वरूपी नसतो. बदल दुसऱ्यांना दाखवण्यासाठी तो अंगीकारला जातो. परिवर्तन हे कायमस्वरूपीचं असतं. म्हणजे शिलाचं पालन करणारे लोक हे खरंच परिवर्तन झालेले लोक आहेत. त्यातल्या बऱ्याच महिला, म्हणजे 2 तर मला माहिती आहेत की त्यांनी डोक्याचं मुंडन करून 6 महिने 3 महिने जाऊन ते 19 संघामध्ये राहिल्यात बिचाऱ्या. प्रीतीताई असेल, ही ताई असेल, तर हे तुम्ही जाऊन राहिलात. किंवा इथं बरेच असे लोक आहेत. मला वाटते मुख्याध्यापकाने सुद्धा दीक्षा घेतलेली आहे, है ना. तर ते फार मोठं काम आहे. आणि ते काम परिवर्तनाकडे चाललंय. कोणतं परिवर्तन? तर कायेचं परिवर्तन, मनाचं परिवर्तन आणि वाणीचं परिवर्तन. म्हणजे याच कामाला तथागत सम्यक संबुद्धानं म्हटलेलं आहे की हे करत असताना तुम्हाला काय करावं लागेल. तर हे करत असताना तुम्हाला आनापान सती करावी लागेल. आनापान सती सगळ्यांना समजते. मांडी घालून बसणे, सुख आसनामध्ये बसणे, पाठीचा कणा सरळ करणे, मान सरळ करणे, डोळे बंद करणे. डोळे बंद केल्यानंतर डाव्या हातावर उजवा हात ठेवणे. आणि या नाकपुड्यातून, हे ज्या 2 नाकपुड्या आहेत ना, इथून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती जिथं श्वास छेदू लागला, बघा आलंबन किती सुंदर दिलं बुद्धाने. म्हणजे श्वासच का निवडला असेल तथागत सम्यक संबुद्धाने? यस, का निवडलं? आला तर जीवन आहे आणि गेला तर मृत्यू आहे. सेकंदाला तुम्ही मला ती जाणीव करून देत आहे. घेतला श्वास, अरे तू जिवंत आहे. मेला श्वास, अरे तू मेलेला आहे. लक्षात घ्या. मरण म्हणजे काय? श्वास गेल्यानंतर जर वापसच आला नाही ते मेल्याचं लक्षण आहे ना. डॉक्टर काय करतात? नाडी चेक करतात. ही जर फटफट फटफट करत नसतील, 2 बोट घेतात, नाकाला लावतात, सांगतात सॉरी, आमच्या हातात काही नाही, करा तयारी, असं म्हणतात ना. म्हणजे हे जे आलंबन दिलं बुद्धानी, काय आलंबन दिलं? हे आलंबन तुमच्या आमच्या मनाला स्वच्छ करण्यासाठी दिलेली पद्धत आहे. आणि याच पद्धतीला तुमच्या आमच्या भाषेमध्ये आनापान सती असं म्हणतात. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवणे हे सुद्धा मनाच्या स्वच्छतेचं कार्य आहे. म्हणजेच ग्रंथ वाचून, ग्रंथ ऐकून, ग्रंथ 3-3, 6-6 महिने, 12-12 महिने वाचून सुद्धा काहीच होणार नाही. तर ग्रंथ वाचल्यानंतर जी काही परिस्थिती तयार झालेली आहे, जे काही वातावरण तयार झालेलं आहे मनाचं, म्हणजे आम्ही वंदन करू लागलो, आम्ही विहारात गेलो, आम्ही ध्यान करू लागलो. आता एकदाच साऱ्या गोष्टी काय प्राप्त होणार आहेत काय?
नाही. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आत्ता आम्हाला समजू लागल्या बुद्धिझम मधल्या. आम्ही 9व्या वर्षापासून दीक्षित झालो. माझा हा जो वर्षावास होता हो 17वा वर्षावास होता. उपसंपदा घेऊन मला 17 वर्ष झाले आणि 17 वर्षानंतर काही गोष्टी आता योग्य त्या पद्धतीने समजू लागल्यात. उगाच बाबासाहेब म्हणाले होते का की मी बौद्ध धम्माच्या विशाल ज्ञानाच्या महासागरामध्ये घोट्याभर पाणी इतका आहे. गुडघाभर नाही म्हणले बाबासाहेब. काय म्हणले? घोट्याभर पाणी इतका. बाबासाहेब त्या घोट्याभर पाणी इतके आहेत. तरी बाबासाहेबाला तुम्ही आम्ही बोधिसत्व म्हणतो. म्हणजे याचा आधार बघा की बाबासाहेबांकडे किती चांगलं ज्ञान असेल बौद्ध धम्माचं. कारण बौद्ध धम्माचं ते ज्ञान करणारा बोधिसत्व बाबासाहेबच त्यांच्या ग्रंथामध्ये लिहितात की धम्म म्हणजे काय? वाणीला स्वच्छ बनवणे, वाचा सुचिता राखणे म्हणजे सद्धम्म आहे, धम्म आहे. मनाला स्वच्छ बनवणे, मनाची शुद्धता राखणे म्हणजे धम्म आहे. आणि कायेला स्वच्छ बनवणे, कायाची सुचिता राखणे म्हणजे सद्धम्म आहे. है ना? मग जे महिन्यातल्या 4ही दिवस आर्य उपोषित व्रताचं पालन करतात ते बिचारे खरंच या तिन्ही गोष्टीमध्ये स्वच्छ असतातच, राहतात स्वच्छ. प्रत्येकाचं शिलाचं पालन काय परफेक्ट होत नाही. एखादं धरसोड सुरू असते. पण ते धरसोड मध्ये सुद्धा जी काही मनाची तयारी झालेली असते त्या मनाच्या तयारीमध्येच या तीनही प्रकारच्या सुचिता आपल्याला 100% आढळून येतात. मग या मनाच्या सुचिता राखण्यासाठी किंवा कायेची, मनाची, वाणीची सुचिता राखण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काहीतरी कर्म सांगितलेले आहेत. त्याला बुद्धानं म्हटलेलं आहे सती संपर्जन्य युक्त जगणे. सती संपर्जन्य युक्त जगणे याचाच अर्थ असा आहे की शकंदाला आम्ही सतर्क असणे, जागरूक असणे, आमच्या घडणाऱ्या प्रत्येक शकंदाच्या क्रियेबद्दल आम्ही सतर्क असणे, यालाच म्हटलेलं आहे की कायेची, वाचेची आणि मनाची सुचिता राखण्यासाठी कटिबद्ध होणे. सकाळी विहारात गेलो 5-5:30 वाजता. उपोषित व्रत असेल तर शील घेतलं, नाहीतर मग पंचशील घेऊन संकल्प केला. शिलासोबत संकल्प असल्याशिवाय या 3 प्रकारच्या सुचिता अजिबात होत नाही. आम्हाला 2 सेकंदाचा 15 मिनिटाचा सुखाचा मार्ग नाही पाहिजे. टिकणारा पाहिजे ना तुम्हाला, आम्हाला, आहे का नाही? बरं, ज्याला आता इथं कोण असं आहे की ज्याला निर्वाण नाही पाहिजे? मला तर पाहिजे बाबा, मला निर्वाण पाहिजे आणि मी निर्वाणासाठीच काम करतोय. आणि तुम्ही सुद्धा निर्वाणासाठी काम केलं पाहिजे. सुखी तर आहे तो, तुम्ही सुखी नाही काय? आहे ना सुखी? सुखी नाही तुम्ही? अरे तुमच्यासारखं सुखी कोण नाही. सगळं व्यवस्थित आहे तुमच्याकडे, काय नाही, सगळंच आहे ना. 50 वर्ष अगोदर आम्ही जर पाहिलं आमच्याकडे काय होतं तर काहीच नव्हतं. हातात टोपली, एका हातात खुळखुळ्याची काठी, तसं जीवन होतं ना. बाबासाहेबांच्या पुण्याईनं सगळे दिवस बदलून गेले. पण तीही सुख आमच्याकडे असताना आता आमची सुखाची व्याख्या वेगळी आहे. आता आम्हाला बाबासाहेब म्हणतात की निर्वाण प्राप्त करा. आणि निर्वाण ही अवस्था कशी आहे? डोळे बंद केल्यानंतर मिळणाऱ्या अवस्थेला निर्वाण नाही म्हटलेलं आहे. उघड्या डोळ्यानं जे सुख तुम्ही आम्ही अनुभवतो त्याला म्हटलेलं आहे निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. म्हणजे लक्षात ठेवा, साध्या सोप्या भाषेत, तुमच्या भाषेत, आम्हाला ही कायेची, वाचेची आणि मनाची सुचिता का करायची आहे तर त्याला सर्वात मोठा आधार आहे की आम्हाला टिकणारं शाश्वत स्वरूपातलं सुख पाहिजे. त्याला बुद्ध म्हणतात
निब्बाण, निर्वाण, शाश्वत स्वरूपातलं सुख. आता हे छोटे 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 सुख आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घेतच आहोत. कुठून सुख तयार होते बघा, छोटे छोटे सुख. म्हणजे आवडणारा ब्रश जेव्हा हातात येतो ना तेव्हा माणसाला सुख येते. अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याच्यावर माणसाचं प्रेम असते. आवडीच्या गोष्टी, आवडीचा ब्रश, आवडीचं कोलगेट, तिथून सुख सुरू झालं. अरे वा, मला आवडणारी गोष्ट भेटली. पुढे आवडणारी साबण, तिथून सुख सुरू झालं. पुढे आवडणारा ड्रेस, आवडणारी साडी, तिथून सुख सुरू झालं. आवडणारं भोजन, तिथून सुख सुरू झालं. आवडणारे लोक, पियो संपयोगो, प्रिय लोक संपर्कामध्ये येऊ लागले, तेही सुख जाणवलं. या साऱ्या सुखासोबत आम्ही समझोता करू लागलो. थोडं थोडं काहीतरी पाहिजे असं म्हणून चालू लागलो. आणि हे सारं करत असताना आता शाश्वत स्वरूपाच्या सुखाकडे तुमची आमची वाटचाल असली पाहिजे. मग शाश्वत स्वरूपाची वाटचाल गाठण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी हा महान असा आम्हाला साऱ्यांना मार्ग दिलेला आहे. त्याला म्हटलेला आहे आर्य उपोसत व्रत पालन करण्याचा मार्ग. जे लोक त्रिशरण पंचशिलाचं पालन करतात तर ते लोक ही 3 प्रकारची सुचिता करतात. जे लोक अष्टशिलाचं पालन करतात तर ते लोक सुद्धा ही 3 प्रकारची सुचिता उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात. नव्हे तर त्यांची सुचिता झालेलीच असते. 5 शिलाचं पालन करणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी कमतरता असेल, पण अष्टशिलाचं पालन करणाऱ्या लोकांमध्ये अजिबात कोणत्याच प्रकारची कमतरता असत नाही. कारण पंचशिलामध्ये कामेषु मिच्छाचार आहे आणि अष्टशिलामध्ये ब्रह्मचर्य आहे. या शिलामध्ये सगळ्यात मोठी तफावत आहे. आणि म्हणून इथे असलेले तत्वज्ञानी, ज्ञानी आणि आचरण करणारे भिक्खू असं म्हणतात की अष्टशिलाचं पालन करणाऱ्या लोकांमध्ये काया सुचिता असते, मन सुचिता असते आणि त्यांचं वाणी सुद्धा स्वच्छ, सुमधुर आणि स्वच्छ झालेली असते. तथागत सम्यक संबुद्धांच्या आधारे जेव्हा आम्ही या 3ही प्रकारच्या सुचिता समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा आमचं असं लक्षात येतं की एकच सुचिता महत्वाची नाही आहे. एक जर सुचिता तुम्ही आम्ही केली ना तर हा तिथेच फायदा होऊ शकतो. काय झालं बघा, एक अतिशय सुंदर असं धम्मपद अठ्ठकथामध्ये उदाहरण आलेलं आहे. एकदा काही मासे मारणारे लोक एका तळ्यावरती मासे पकडायला गेले आणि मासे पकडत असताना त्यांनी असा सुंदर असा सुरेख एक मासा पकडला. त्याला बाहेर काढलं. काया सुचिता, वाणी सुचिता आणि मन सुचिता हे तुम्ही आम्ही समजून घेतोय. आजच्या उपोसत व्रताच्या दिवसाच्या निमित्तानं, आजच्या तथागत सम्यक संबुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सांगताच्या निमित्तानं तो मासा बाहेर काढला. आणि मासा बाहेर काढल्यानंतर सगळे लोक त्या माशाकडे पाहू लागले की अरे, असा मासा आम्ही आतापर्यंत पाहिलाच नाही. त्याचा संपूर्ण कलर हा गोल्डन फिश होता, सोनेरी मासा. आणि जसं जसं ऊन पडू लागलं तसं तसं तो मासा असा चमकू लागला. कोणालाच त्या माशाकडे असं टक लावून पाहता येईना, है ना. जे आता सूर्याकडे पाहत असताना पाहतो का आपण असं टक? नाही. कारण त्या माशाच्या त्या प्रकाशामुळे आणि त्या गोल्डन कलरमुळे कोणालाच त्याच्याकडे पाहता येईना, एवढा सुंदर देखणा मासा तो होता. आता त्या मासे पकडणाऱ्या लोकांना असं वाटलं की असा मासा आम्ही कधी पाहिला नाही, काय असेल काय नाही, काय असेल काय नाही माहीत नाही. मग त्यांनी तो मासा नेऊन राजाकडे ते घेऊन गेले आणि राजाला सांगितलं की राजन, आम्ही मासेमारी करताना हा मासा आमच्या जाळ्याला लागलेला आहे. अशा प्रकारचा मासा आम्ही आतापर्यंत कधी पाहिलाच नाही. हा कलर किंवा हा गोल्डन फिश, सोनेरी मासा, अशा प्रकारचा आम्ही कधीच पाहिला नाही. राजन, याची काहीतरी तुम्ही विल्हेवाट करा.
राजन म्हणाला की काही हरकत नाही, आपण याला योग्य त्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करू. राजाने मस्त त्या माशाच्या राहण्यासाठी एक जागा सजवली आणि त्या जागेवरती त्या माशाला ठेवलं. सारे प्रजा लोक पाहायला येऊ लागले आणि सारे जण त्या माशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊ लागले की अरे वा, डोळ्याचे पारणे फिटले, एवढा सुंदर मासा, एवढा गोल्डन फिश, एवढा सोनेरी मासा पाहिला, वा 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 वा. सारी गर्दी आजूबाजूला जमा झाली. पण जेव्हा काही माशानं तोंड उघडलं तर एवढी काही दुर्गंधी त्या तोंडातून बाहेर येत होती, तिथं एकही माणूस थांबला नाही. राजा सुद्धा पळून गेला राणीला घेऊन. म्हणजे एवढी दुर्गंधी त्या माशाच्या तोंडातून येऊ लागली, है ना. तथागत सम्यक बुद्धांजवळ हा विषय गेला. तथागत सम्यक बुद्धांना विचारलं की भगवान, हा विषय कसा आहे? ज्या कोळी लोकांना, या मासेमारी लोकांना इथे हा मासा सापडला, हा एवढा गोल्डन फिश आहे, सोनेरी कलर आहे, म्हणजे सोन्याच्याही कलरपेक्षा वेगळा अद्भुत अतरंगी कलर आहे. परंतु यानं जसं काय तोंड उघडलं की याला पाहणारे सारे लोक पळून गेले, काय कारण आहे? तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं, उपस्थित भिक्खूंनो, राजन आणि या माशाला पकडणारे सर्व मासेमारी बांधव, माझं लक्ष देऊन ऐका. असं बुद्ध म्हणाले की हा मासा एकदा त्याच्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्मामध्ये, याची कायासुचिता खूप छान होती. म्हणजे कायेनं याचे कुठलेही अकुशल कर्म झाले नाही. त्यानं हिंसा केली नाही, त्याने व्यभिचार केला नाही, त्याने कोणाला मारलं नाही, त्यानं कोणाला दुखावलं नाही. तर त्याचे कायेचे जे कर्म होते, कायेनं म्हणजे मारामारी करणे, कोणाला आहात करणे, है ना, असे हे जे काही कायेचे कर्म आहेत, तर याचे सारे कायेचे कर्म हे कुशल होते. पण वाणीचे कर्म काय बरोबर नव्हते, है ना. वाणीचे कर्म काय बरोबर नव्हते. आता बऱ्याच लोकांचे वाणीचेच कर्म बरोबर नसतात. काही काम ना धंदा, पटर 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 बोलायचं म्हणून बोलायचं असं सुरू असते. बऱ्याच कार्यक्रमामध्ये आम्ही सांगत असतो, माया माऊल्यांनो बोलू नका, पण आमच्या माया माऊल्या ऐकतच नाही. एकदा सुरू झाले की थांबतच नाही, है ना. तोंड जर मातीचे असते तर रोज बदलावं लागले असते साहेबाला. सगळ्यात मोठा खर्च त्याच्यात झाला असता साहेबांचा, आहे ना. तर हे तोंड जे आहे, बुद्धानं काय सांगितलं, ज्याला स्वतःच्या तोंडावरती, तोंड म्हणजे काय, जीवा, ही जी बाई आहे ना, पटर पटर तिला खतरनाक आहे, उचलली जी की लावलं टावलं म्हणतो ना आपण, या हाड नसलेल्या बाईमुळे युद्ध सुरू होतात, माणसं मरतात, है ना. आणि लोक दूर दूर जातात आणि दूर गेलेला माणूस मरेपर्यंत जवळ येत नाही या जिभीमुळं. आणि या माशाचं सुद्धा तेच होतं की यानं कायेनं खूप चांगले कर्म केले, परंतु वाणीचं त्याचं एकही कर्म चांगलं नव्हतं. बुद्ध काय म्हणतात? बुद्ध असं म्हणतात की ज्याला चांगलं बोलता येत नाही ना, त्यांनी शब्दही बोलू नये. उत्तम मध्यम मार्ग बुद्धानं सांगितला. बुद्ध म्हणतात की तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल ना, चांगलं म्हणजे काय, धम्म जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही शांत राहा, आणि बोलायचाच असेल तर तुम्ही धम्म बोला. कारण धम्मा म्हणजे ती ताकद आहे, ती ताकद, ती शौर्य, ती हिंमत तुमच्या वाणीला परिशुद्ध करत असते. इथे या माशाच्या कायेचे कुशल कर्म होते. त्याने कायेनं दान दिलं असेल, कोणाला तरी मदत केली असेल, कायेनं खूप चांगल्या पद्धतीनं जगला असेल, वागला असेल, परंतु वाणीचे कर्म त्याचे बरोबर नव्हते. शिव्या देणं, व्यर्थ बडबड करणं, असंच बळच बोलणं, काही बी ना, त्याला बोड ना शेंडा, असंही काही लोक बोलतात ना, तसं. तर त्या साऱ्या कर्मामुळे त्याच्या वाणीचे दुष्कृत्य एवढे बनले ना, मिळाली सोन्याची काया हो, पण तोंड उघडल्या नुसती दुर्गंधी. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ फक्त एकच सुचिता राखणे म्हणजे धम्म नाही,
तर या 3 प्रकारच्या सुचिता राखणे म्हणजे धम्म आहे. वाणीची सुचिता तुम्हाला आम्हाला राखता आली पाहिजे, कायेची सुचिता तुम्हाला आम्हाला राखता आली पाहिजे आणि मनाची सुचिता तुम्हाला आम्हाला राखता आली पाहिजे. खरं तर साऱ्यात महत्वाचं आहे मनाला स्वच्छ करणे. मनाला स्वच्छ करता आलं पाहिजे. मनामध्ये कोणाही बद्दल वैर असता कामा नाही, क्रोध असता कामा नाही, मोह असता कामा नाही, ईर्ष्या असता कामा नाही आणि मनामध्ये स्वतःबद्दल मीपणा असता कामा नाही. या साऱ्या गोष्टी निघून जातात जेव्हा माणूस अतिशय श्रद्धा भावनेनं धम्म कार्याशी जोडल्या जातो ना, साऱ्या गोष्टी मनातून निघून जातात, काहीच राहत नाही मनात. एवढं तुफान हलकं होऊन जातं ना मन, ते काहीच राहत नाही. पण याला सातत्यपूर्ण धम्माच्या गोडीचं काम पाहिजे. तुम्हाला आम्हाला योग्य त्या पद्धतीनं धम्म समजून घेऊन रात्रंदिवस धम्मामध्ये आम्हाला लीन होता आलं पाहिजे. आणि जेव्हा हे कर्म आम्ही करू तर तेव्हा आमच्या 3ही प्रकारच्या सुचिता आपोआप पद्धतीनं राखल्या जातील. उपासक उपासिकांनो, साऱ्यात महत्वाची जी सुचिता बुद्धानं सांगितली ती मनाची सुचिता आहे. आता बघा, कायेला स्वच्छ करता येईल. डोक्याला लागलेली घाण, नाकाला लागलेली घाण, हाताला लागलेली घाण, पायाला लागलेली घाण, ही वरवरची घाण जी आहे या कायेला स्वच्छ करत असताना ती आपण काढू शकतो. तर मनाला लागलेली घाण कशी काढायची बरं? मन एकतर या शरीरामध्ये कुठे आहे ते माहित नाही कोणाला. कोण सांगू शकते अचूक पद्धतीनं? उजव्या हातात मन आहे, डाव्या हातात मन आहे, डोक्यात मन आहे, छातीत मन आहे, गुडघ्यात मन आहे, कुठे आहे मन? या 3.5 हाताच्या कायेमध्ये मन कुठे आहे असं सांगू शकतो का आपण? मन नाही. कारण मन कसं आहे? मन माकडासारखं आहे, मन पागल आहे, मन बेचैन आहे, मन हिशोबात नाहीये. मन ओढाये ओढाये उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाये हाकाये जरी जाई पिकावर, असं मन आहे. बन्याबाई चौधरीची कविता. तर ते आपल्या हातात येतच नाही. त्या काळी त्यावेळी बुद्धानं सांगितलं की जी गोष्ट तुम्हाला आम्हाला माहीतच नाही तर तिला आता आम्हाला शुद्ध करायचं आहे. शरीर माहिती आहे, शरीराच्या कोणत्या कोणत्या अवयवाच्या माध्यमातून कुशल किंवा वाईट कर्म केले जातात ते माहिती आहे. ते एकदा टळलं की मग शरीराची स्वच्छता झाली, शुद्धता झाली, सुचिता झाली. आता मन, बरे मन असं आहे की ते या शरीरामध्ये कुठे आहे कुणालाच माहित नाही. मग या मनाला नियंत्रित करण्यासाठी बुद्धानं साधना सांगितली, आनापानसती साधना. म्हणजे जेव्हा आम्हाला समजू लागलं की आता बसलोय आम्ही, बसल्यानंतर इथं नाकपुड्यातून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचं अतिशय बारीक पद्धतीनं त्याचं विश्लेषण करणं सुरू आहे. ध्यानही करता आलं पाहिजे, है ना? फक्त बसणंच म्हणजे ध्यान नाही, योग्य ते ध्यान करता आलं पाहिजे. मग थंड श्वास याला का गरम याला याचं विश्लेषण पाहिजे. श्वास लांब याला का खुजा याला, बारीक याला याचं विश्लेषण पाहिजे. म्हणजे लांब श्वास आला तर ते तसाच नाही आला पाहिजे. सर्वसाधारणपणे दिवसभर आपला सारखाच श्वासोश्वास सुरू असतो का? कधी गरम असतो, कधी थंड असतो, कधी लांब असतो, कधी कसा असतो. समजा एखाद्या माणसाला राग आला, एखाद्या माणसाला राग आला तर त्याच्या चेहऱ्याकडे बघा, ते बघा कसं करते, तर डोकर कसं करते, फुसफुस फुसफुस. राग आलेला माणूस कसा करते, त्याचे डोळे असे लाल होतात, थुत्तर लालच्या लाल होऊन जाते, आणि मग तसं असं करते डुकरासारखं, है ना? म्हणजे हा स्वभाव गुणधर्म तुमचा आमचा लक्षात घेत असताना या मनाला स्वच्छ करण्यासाठी आम्हाला सारे काम माणसासारखे करावे लागतात. बघा किती सुज्ञ आणि किती बारीक बुद्धांचा उपदेश आहे. बघा म्हणजे पटकन सगळ्यांना समजेल. बुद्ध काय म्हणतात की जे माहीत नाही की शरीरामध्ये कुठे आहे आणि त्याला स्वच्छ करायचं काम हातामध्ये घेतलं आणि ते स्वच्छ करत असताना
मग काय लक्षात घ्यायचं आहे, तर मग पहिल्यांदा त्याला एका कुठल्या तरी कामावरती गुंतवावं लागेल. जसं शेतकरी आपल्या बैलाला बांधतो एखाद्या खुट्याला, हा, आणि त्या खुट्याची त्या बैलाला सवय झालेली असते. ते खुटा पाहिल्याबरोबर बैलाला असं वाटते की आता शेतकऱ्यांना बांधलं बा मालकानं, आता आपल्याला काय पळता येत नाही. एखाद्या दिवशी तुम्ही फक्त बांधण्याची ऍक्शनच करा तरी बैल पळून जात नाही. तर हे बैलासारखं तुमचं जे मन आहे ना, त्याला सुद्धा खुट्याला बांधावं लागते आपल्याला, है ना. आणि जेव्हा आपण त्या विद्येमध्ये एवढे परिपक्व होऊन जातो की एखाद्या दिवशी साधना आपण केली नाही तरी त्या मनाला वाटते की नाही साधना सुरूच आहे, ते भटकत नाही. मग काय करायचं, तर बुद्धानं सांगितलं की ही मनाची स्वच्छता करत असताना, ही मनाची शुचिता राखत असताना तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल, तर साऱ्यात महत्वाचं आहे मैत्री भावनेचा अभ्यास करावा लागेल. बघा, पहिल्या शिलापासून सुरुवात झाली. आता खरं तर ही सारे काया सुचिता, मन सुचिता, वाचा सुचिता, या तीनही सुचिता ज्या आहेत, या तीनही गोष्टीच्या शुद्धता जिथे करायच्या आहेत तर त्याला शिलाचाच आधार आहे. आता मनाला जर बेचैन अवस्थेमध्ये न्यायचं नसेल तर तुम्हाला आम्हाला करुणा करावी लागेल, मैत्री करावी लागेल. जे लोक मैत्री करतात, मैत्री म्हणजे काय, जे लोक असं म्हणतात की माझं कल्याण हो, जे लोक असं म्हणतात की माझ्या परिवाराचं कल्याण हो, जे लोक असे म्हणतात की माझ्या संपूर्ण नातलगांचं कल्याण हो, जे लोक असे म्हणतात की आमच्या साऱ्या गावच्या लोकांचं कल्याण हो, जे लोक असं म्हणतात की आमच्या साऱ्या देशाचं कल्याण हो. तुम्ही आम्ही ध्यान केल्यानंतर 1 मिनिट आपण आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या त्या भारताच्या वीर सुपुत्रांना सुद्धा मंगलमैत्री द्यायला पाहिजे. आपल्या भारताचे सैनिक आपल्याप्रती ते रात्रंदिवस जाऊ लागले तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आपली मैत्री गेली पाहिजे. मग अशा पद्धतीने या मैत्री भावनेमध्ये आपण रत असताना आपलं जे मन आहे तर ते मन क्रोध करणार नाही, वैर करणार नाही आणि जाणीवपूर्वक हिंसेचा मार्ग तो निवडणार नाही. हिंसा कशी आहे, तर एकमेकांबद्दल असलेलं क्रोध, वैरत्व हे हिंसेचं कारण आहे. असं तुम्ही कधी पाहिलं का, 2 सख्या मैत्रिणी ताटामध्ये जेवू लागल्या, ही तिला भरवायली घास, ती हिला घास भरवायली आणि घास भरवता भरवता दोघीची चुकली, असं होते का, नाही ना होत. म्हणजे काहीतरी चांगलं काम चालू आहे आणि चांगलं काम करता करता भांडणं लागतात का, नाही. ध्यानाला बसली है ना, सगळ्या जणी ध्यानाला बसल्या, एकीनं असं डोळे उघडले आणि दुसरीनं डोळे उघडले आणि दोघींची नजर एकमेकीवर आली, भांडणं होते का बरं होत नाही, है ना. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जेव्हा एकमेकांच्या मनामध्ये क्रोध भावना येते एकमेकांच्या विषयी किंवा हिंसेची भावना येते, तर ही जी हिंसा भावना आहे तर ही हिंसा भावना तुम्हाला आम्हाला मैत्री भावना काही करू देत नाही. आणि मग मैत्री भावना नाही झाली की मग मनाची सुचिता अजिबात होत नाही. मनाची सुचिता बघा पुढे, मनाची सुचिता आणखी कशी सांगितली बरं बुद्धानं. बुद्ध म्हणतात ज्याचं दुसऱ्या शिलाचं पालन परिपक्व आहे, पहिल्या शिलाचं पालन परिपक्व आहे म्हणजे मैत्री भावना सुरू आहे तर मनाची स्वच्छता सुरू आहे. दुसरं शील जो एकमेकांची चोरी करत नाही. समजा एखाद्या चोरी करणाऱ्या माणसाला तुम्ही बुद्ध विहारात जाऊन बसवायचं, त्याला म्हणायचं 1000 रुपये देतो 1 तासाचे ध्यान कर, करल का. 5000 देतो 1 तास बसल का. 20,000 देतो दिवसभर बसतच नाही. चोरी करणारा माणूस ध्यान करू शकत नाही, प्राणी हिंसा करणारा माणूस ध्यान करू शकत नाही, वाईट वागणारा माणूस ध्यान करू शकत नाही.
खोटं बोलणारा तर नाहीच नाही, आणि पिणारा कसा काय करल सांगा. हा, पिणारा ध्यानावरच नसते तर ध्यान कसं करल? त्याला जमल का ध्यान? नाही जमल. म्हणजे या साऱ्या लोकांना जर ध्यानावर आणायचं असेल तर यांना ध्यान शिकवावं लागेल. आणि ध्यानावर आणण्यासाठी ध्यान आहे. कशाला ध्यानावर आणायचं आहे? तर मनाला ध्यानावर आणायचं आहे. आणि मनाला ध्यानावर कशासाठी आणायचं आहे? तर मनाची शुचिता करायची आहे, मनाला शुद्ध करायचं आहे. काया शुचिता, मन शुचिता आणि वाचा शुचिता, या 3 शुचिता जोपर्यंत तुम्हाला आम्हाला समजत नाहीत तर तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही उपासकच होऊ शकत नाही. बघा किती सुंदर आणि बारीक तथागतांचा सद्धम्म आपल्याला शिकता येतो. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ह्या 2 प्रकारच्या शुचिता सोप्या आहेत, लय सोप्या आहेत. कायेची शुचिता सोपी आहे, वाचेची शुचिता सुद्धा सोपी आहे एकदा समजल्यानंतर, पण मनाची शुचिता फार कठीण आहे. कारण ते एका एका सेकंदाला विचार बदलणार आहे. आता बघा, तुम्ही इथे बसलात, बसल्यानंतर इथलं जर कोणी नागपूरला जाऊन आलं असेल तर गेलं मन नागपूरला. कुठं सावळीन कुठं नागपूर है ना, ते पटकन जाऊन येते. हा, तिथलं बुद्धाची मूर्ती पाहते, तिथलं बाबासाहेबांची मूर्ती पाहते, तिथलं स्तूप पाहते, आणि त्या समितीला शिव्या पण देऊन येते की यावर्षी खोदलं म्हणते तुम्ही, आम्हाला राहायला जागाच नव्हती पार्किंगच्या नावावर, आहे ना. ही साऱ्या गोष्टी आपण पाहून येतो ना. कोणी बुद्ध घ्यायला गेला असेल, सांचीचं स्तूप पाहायला गेला असेल, तर ह्या साऱ्या गोष्टी आम्ही इथून बसून पाहतो. याचा अर्थ काय? मन. आणि मन कसं आहे? तर मन हे चंचल आहे, त्याच्यावर कोणाचा ताबा नाही. या मनावरती फक्त 2च लोक ताबा मिळवू शकतात, एक म्हणजे सम्यक संबुद्ध, दुसरं म्हणजे अरहंत. श्रोतापन्न सुद्धा मनावर ताबा मिळवू शकत नाही. बघा, म्हणजे ज्याचे सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलबत आणि परामर्श, हे 3 बंधनं ज्याच्या चित्तातले तुटलेले आहेत ना, तो सुद्धा मनावरती 100% ताबा मिळवू शकत नाही. त्याचे सुद्धा सील तुटतात पालन करण्याचे. अनागामी पर्यंत सुद्धा मनाला सांभाळता येत नाही. तुम्ही आम्ही कुठं? कुठंच नाही. तरी एवढा फायदा आहे का नाही आमचा? म्हणजे फक्त गोडीनं, आनंदानं तथागताच्या सद्धम्माचं थोडंफार आचरण करू लागलो, ऐकू लागलो, शील घेऊ लागलो, शीलाचं पालन करू लागलो, सामुदायिक पद्धतीनं विहारात जाऊन ध्यान करू लागलो, तर एवढा फायदा आहे है ना. बघा, वर्णामध्ये लगेच फरक दिसते. वरण म्हणजे खायचं वरण नाही बरं. आज तूप टाकू टाकू हाणला आम्ही बी, ते नाही. ओरिजिनल तूप होत, देशी गाईचं नाही म्हशीचं, तर ते वेगळं वरण. वर्ण ध्यान करणाऱ्या बाया बघा तुम्ही, आता इथं आहेत बऱ्याच माझ्या समोर, तर ध्यान करणाऱ्या बायांचं वर्ण लगेच लक्षात येतं. काळं गोरं याला वर्ण नाही म्हणत, ते तर शरीर आहे, पण जी काय रोनक असते, जी काय चमक असते चेहऱ्यावरती, हा, चांगल्या कर्माची चमक आहे ती. तर जे काही असं ज्याला म्हणतो ना आपण, अरे नाही, तुमच्या गावात असा एखादा माणूस असेल की लोक त्याला पाहायसाठी तरसतात कधी कधी. काय म्हणतो आपण? अरे आज तिचा चेहरा पाहिला, आज दिवस बनला, आज त्याचा चेहरा पाहिला, आज दिवस बनला, लय चांगला दिवस जाते आज. दुसरं, अरे बाप रे, सकाळी सकाळी ती दिसली, बोंबलला दिवस. सकाळी सकाळी तो दिसला, बोंबलला दिवस. असं का बरं म्हणतो आपण? एक लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा समजलं की शीलाचं पालन करणारा एखादी व्यक्ती आहे, स्त्री किंवा पुरुष, त्यांना न बोलवता त्याच्या जवळ जा, त्याच्या सहवासात राहा. सद्धम्मावरती ज्याची खरोखर श्रद्धा आहे त्याला बोलवायची वाट पाहू नका, अजिबात नाही. त्याच्या जवळ जा आणि त्याला वारंवार चर्चा करा, त्याच्या सहवासात राहा. एक लक्षात ठेवा, कधीही
भिक्खू ज्ञानज्योतीजी महास्थवीर यांचा संपर्क आला ना, तर कधीच तो सोडू नका. त्यांच्या सहवासामध्ये राहा, वारंवार सहवास. जे लोक खरंच तुमच्यामध्ये चांगले आहेत ना, त्यांचा गौरव करा. कोणी पैसे देत असेल म्हणून गौरव करू नका बरं, नाही तर मग दुर्गतीला जाता. चांगल्या लोकांचा गौरव केला पाहिजे. जे काही क्वालिटी आहेत, आता बऱ्याच लोकांमध्ये ही ताई, ही ताई, ही ताई, ही ताई, ही ताई, ही आई, या साऱ्या लोकांमध्ये काही ना काहीतरी क्वालिटीज आहेत. जे माझ्यात नाही ते तुमच्यात आहे, जे तुमच्यात आहे ते माझ्यात नाही, आणि मग जे माझ्यात नाही ते तुमच्याकडून मी घेतलं पाहिजे ना, आहे का नाही? आणि जे माझ्यात आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. बाकी आहेच काय दुसरं? मग याच्यातून काय होणार आहे? तर याच्यातून वाणीची सुचिता होणार आहे, मनाची सुचिता होणार आहे, आणि कायेची सुचिता होणार आहे. आणि म्हणून माय माऊल्यांनो, तुमचा आमचा एकच उद्देश आहे की आम्हाला या घाण झालेल्या मनाला, या घाण झालेल्या शरीराला, या घाण झालेल्या वाणीला परिशुद्ध करायचं आहे. 24 कॅरेट गोल्ड सारखं करायचं आहे. आणि ते करत असताना तुम्हाला आम्हाला वारंवार धम्म आचरण करावं लागेल, विहारांमध्ये जाऊन वारंवार साधना कराव्या लागतील, आणि जास्तीत जास्त तुम्हाला आम्हाला 1 दिवसीय ध्यान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा लागेल. हे निरंतर चालणारं काम आहे बरं. बऱ्याच लोकांचे फोन आता आम्हाला येतात, सुरू झाले आम्हाला फोन. आता लोक म्हणतात, भंतेजी आता वर्षावास झाला, आता काय करू? वर्षावास म्हणजे 3 महिने शिकणे म्हणजे वर्षावास. ज्यांना ज्यांना त्यांच्या पुण्यकर्मामुळे खूप चांगले भिक्षुक मिळाले आणि ते 3 महिने त्या सहवासात राहून काहीतरी शिकले, तर ते काही तुम्ही शिकलेले आहात काय? यांना त्या माध्यमातून काहीतरी शिकलेत असाल. 3 महिन्यामध्ये काहीतरी ऑनलाईन फिनलाईन वाचून फिचून विचार करून मंथन करून काही ना काहीतरी शिकले असाल ना. जे काही शिकलेले आहात तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करायचं आहे, आणि ते विश्लेषण करून आचरण करायचं आहे, आणि त्याचे जे फायदे होत आहेत त्या फायद्याचं संकलन करायचं आहे. म्हणजे जे काही तुम्हाला मिळालं ते इतरांना सांगा ना. आता बऱ्याच बायका बिचाऱ्या सकाळी सकाळी जिंतूरला बुद्धविहारात येतात बघा ध्यान करायला, भेटत नाही का त्यांना? काही लय भेटते. अहो, एवढं सुख आहे, एवढं समाधान आहे. घरातले सारे कामं आटपून सकाळी 5 वाजता बाया जाऊन पाहतो तर सारे प्रीतीताई सोबत सगळे लोक ध्यानाला बसलेले होते. हे खरं काम आहे प्रीतीताई. तुम्ही जे सुरू केलेलं आहे किंवा तुम्ही जे चालवतायत ना, हे करेक्ट सद्धम्माकडे नेणारं काम आहे. करेक्ट आणि परफेक्ट आहे. कोणाची वाट पाहायची नाही, काही कोणाचं काही नाही. सामुदायिक पद्धतीने जाऊन साधना करणे, थोड्या थोड्या पद्धतीने धम्म शिकून घेणे, आणि शिकलेला धम्म सुद्धा जर त्यामधून स्वतःचा अभिमान वाढवत नसेल तर खरे तुम्ही बौद्ध. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना, तर लोक आम्हाला म्हणतात, ते माहित आहे भंती, दुसरं सांगा. जर बापू काय माहित आहे तुला? काहीच माहित नाही. ती ऐकू ऐकू बोर झालो भंते, दुसरं सांगू. धम्मानं बोर होते का माणूस? धम्मानं बोर होत असते. कोणताही गायकाना 50,000चा 100,000चा त्याचे 4च गाणे ठरलेले आहेत, तेच रात्रभर घुमघुम 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 चालू राहते. पण धम्म तसा आहे का? धम्म इथून येतो आणि धम्म अनुभवातून येत असतो. धम्माची चर्चा कधीच वाईट जात नाही, तुम्हाला खरं सांगतो. पण अलीकडच्या आपल्या समाजाला जी सवय लागली ना, ते लय बेकार सवय लागली. मोठमोठे गायक आणायचे, रात्रभर नाचायची सवय लागली आमच्या लोकांना. आता विशेष म्हणजे एक गायक आणायसाठी 20,000 रुपये लागतात, एक भंतेची 5,000 असं ठरलेलं आहे ना आपलं. 4 भंतेची आणून रात्रभर प्रवचन ऐकून द्या लोकांना. आता ते जे काही ऑर्केस्ट्रा, आता ठीक आहे आजचं ठीक आहे म्हणा, काय हरकत नाही, छोटासा गायक बोलवला असं लाहीन, ठीक आहे, विरंगुळा झाला पाहिजे, त्या मताचे आम्ही नाही. पण याने धम्माचं काम कुठे चाललंय? धम्माचं काम कोणतं आहे? साधना करणे. कोणत्या गायकानं साधना केलेली आहे तुमच्या? 3 हाणल्याशिवाय स्टेजवर बसत नाही.
आणि मग या लोकांकडून काय तुम्ही धम्म शिकणार? म्हणजे तुमचीच गोष्ट नाही, परभणी, जिंतूर, नांदेड, औरंगाबाद, अख्खा महाराष्ट्र याच्यात बुडालेला आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी, तसंच आहे ते. सगळीकडे हेच चालू आहे. म्हणजे आम्ही लोकांना म्हणतो या ना रे शिबिराला, या ना, लोक नाही येत. गाण्याचा कार्यक्रम ठेवा, माय कोणाला बोलवायची गरज नाही. हो बापा बापा, ते तुडुम 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 वाजलं की सगळेच येतात, आहे का नाही? पण तुम्ही जे काम सुरू ठेवलंय माया माऊल्यांनो, मी खरंच तुमच्या कामाला वंदन करतो. हे खरं तुमचं काम आहे. असे लोक तयार करणं हे तुमचं काम आहे. हळूहळू जागृती निर्माण होईल. पण एकदा स्वचित्तानं जोडलेला माणूस धम्माला, याला तुम्ही कितीही आमिष द्या, हो ते धम्म नाही सोडत. म्हणून पण हे स्वचित्तानं झालं पाहिजे. म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून करून करून नाही झालं पाहिजे, तर ते आंतरिक चित्तातून आलं पाहिजे. जसं तुम्ही ध्यान करताय, ध्यान काय कोणीतरी कोणाला सांगितलं म्हणून ध्यान करायचं असते का? आणि होतही नाही. दुसऱ्यानं कोणी सांगून जर बसल्या ना, तर माय काही फायदा नाही. बरं, स्वतःच्याच मनानं बसायला पाहिजे, है ना? आणि जेव्हा आपण स्वतःच्या मनाने बसतो ना, तेव्हाच फायदा होते. कारण जोपर्यंत प्रत्येक घरात एखादा माणूस साधना करणारा नाही ना, तोपर्यंत त्या घराला बौद्धांचं घर म्हणता कामा नाही. या शब्दाचा अर्थ होतो पंचशिलाचं पालन करणारा, अष्टशिलाचं पालन करणारा आणि साधना करणारा, आहे का नाही? ज्याच्या घरात रोजच भांडणं, त्याला बौद्ध कसं म्हणणार हो तुम्ही? म्हणता येईल का? बरं जाऊ द्या, सोडा. मोठ्यानं बोलणारा बौद्ध नसतो. बरं, आता कोणी बोलत असाल माया मुलांना, सोडून द्या. हळून बोलायचं, प्रेमानं, आहे ना? इथंच बाई उभी आहे, अय बाई इकडे, काय म्हणायची गरज आहे? तिला जवळ जाऊन बोला ना तिच्या. चार लोकांना कशाला डिस्टर्ब करू लागले? विहारात आपण तसंच करतो ना बऱ्याच वेळेस. साधना करताना आपण तसंच करतो. तर तसं करू नये, आहे ना? सगळीकडे तसे लोक आहेत. आमच्याकडे पण लोक आहेत तसे, तुमच्याकडे असतील. जे असतील त्यांनी सोडून द्यावं, कारण ते वाणीचे दुष्कर्म होतात. जाता जाता फक्त एकच सांगतो, वंदना चालू असताना अजिबात बोलू नये, है ना? ते माशासारखं शरीर तर मिळेल हो सोन्यासारखं, पण थुत्तर खोललं की वासच वास. तसं झालं तर बरं होईल का? नाही होणार ना, आहे का नाही? म्हणजे वंदना चालू असताना अजिबात बोलू नये. हात जोडता आले नाही तर नाही हरकत, पण डोळे बंद करावे. हातही जोडले नाही, डोळे बंद नाही केले तर थुत्तर तर बंद करावं. म्हणजे वंदना जर येत असेल तर ठीक आहे, नाही तर थुत्राला कुलूप लावायचं. गावरान भाषेत तोंडाला थुत्तर म्हणतात. तोंड चांगलं असते, तोंडातून म्हणजे तोंड कसं असते, चांगलं बोलणार. थुत्तर चांगलं असते का? म्हणून थुत्राला कुलूप लागलं पाहिजे, है ना? याला त्याला खुणवणं ते नाही पाहिजे. म्हणजे आपण आपलं काम खूप चांगल्या पद्धतीनं करावं आणि सामुदायिक दान करत राहावं. सामुदायिक, है ना? आज ज्या ताई आहेत त्या ताईला सगळ्यांनी मदत केली पाहिजे. किंवा इथून पुढे तुमचे जे कार्यक्रम असतील, एखाद्या बाईकडे तुम्ही खीरदानीला चालल्या तर तिलाही मदत केली पाहिजे. जे आपल्याला देता येते ते, कारण सामुदायिक दानातून जे काही परिवर्तन होणार आहे. तर तुम्ही असं म्हणू नका, तुमची आज इथं काया सूचित आहे साऱ्यांचीच. इथं बसलेले सारे, या साऱ्यांची काया सूचिता या आपल्या विशाखा आईमुळे झाली. कशी झाली? कारण विमल आईनं निर्मल चित्तानं जे काही केलेलं आहे, आणि त्या साऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्ही सहभागी आहोत, है ना? त्या आईनं बिचारीनं भोजन दान दिलं, त्या आईनं चिवरदान दिलं, त्या आईनं अष्टपरिष्कार दान दिलं. हे सारं तुम्ही डोळ्यानं पाहिलं, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होते. आणि तुम्ही सहभागी झाल्यामुळे काय झालं, तर तुमच्या कायेची सुचिता झालेली आहे. म्हणजे असं समजू नका की तुम्ही इथं बसला म्हणजे तुमचा वेळ वायाला गेला. अजिबात नाही. कारण सावळीत आमचे लोक एवढेच नाही, है ना? जिंतूरून बाया आल्या. कशासाठी आल्या? तर त्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे
म्हणून त्या मायमावल्या आल्या आणि म्हणून हे साऱ्यांचं मंगल कर्म आहे, हे साऱ्यांचं कुशल कर्म आहे आणि म्हणून वारंवार आपण ते करावं. कारण संकल्पाशिवाय बौद्ध लोकांचं जीवन नाही आहे. संकल्प नाही तर तुम्ही आम्ही सारेजण शून्य आहोत. आमची संकल्पापासूनच सुरुवात आहे आणि संकल्पाची पूर्तता आमचं निब्बाण आहे. संकल्पपूर्वक आपलं आयुष्य जगावं अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, कारण या संकल्पाच्या माध्यमातून तुमचं आमचं कल्याण होणार आहे. आज दानशूर माऊली वाकळे, विमलाई वाकळे, सावळी बुद्रुक या गावी आम्ही इथे आलो. आईनं खूप चांगल्या पद्धतीनं आमचा सन्मान केला. इथे चिवरदान झालं, आम्हाला भोजनदान झालं, सगळ्या उपोषधारी उपासक उपासिकांना सुद्धा भोजनदान झालं, सगळ्या लोकांना भोजनदान झालं. तर वाकळे परिवाराच्या वतीनं हे खूप मोठं पुण्यकर्म या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विशेषतः वाकळे परिवारामध्ये अस्मिता कांबळे या छोट्याशा चिमुरडीनं, म्हणजे या पोरीनं ज्या पद्धतीनं 3 महिन्याचा ग्रंथ वाचला बुद्धाने त्यांचा धम्म, तर तिच्यासाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री, आपल्या साऱ्यांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांच्यामुळं आम्हाला इथे येता आलं त्यांच्याविषयी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म सोहळा आपल्या साऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न करीत आहोत. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.